शाळांमध्ये खाजगी संस्थांच्या स्पर्धा परीक्षा घेण्यावर बंदी, शिक्षणाधिकाऱ्यांचे कठोर आदेश। अहिल्यानगर प्रतिनिधी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये बाह्य खाजगी संस्था किंवा व्यक्तींमार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या अनधिकृत स्पर्धा परीक्षांना शिक्षण विभागाने पूर्णपणे बंदी घातली आहे। अशा परीक्षांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत असल्याचे समोर आल्याने शासनाच्या रीतसर परवानगीशिवाय कोणत्याही खाजगी परीक्षांचे आयोजन करू नये, असे कडक आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले आहेत। या संदर्भात 21 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षण विभागाने माध्यमिक एक अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे। महत्त्वाचे मुद्दे। विनापरवाना परीक्षांना मज्जाव, शासन निर्णयानुसार 4 ऑक्टोबर 2017 अवांतर खाजगी स्पर्धा परीक्षांसाठी शासनाची पूर्व परवानगी असणे अनिवार्य आहे। ही परवानगी नसल्यास कोणत्याही परीक्षेला शाळेत थारा देऊ नये। पालकांची फसवणूक थांबणार। अनेक खाजगी संस्था व्यावसायिक फायद्यासाठी अशा परीक्षांचे आयोजन करतात, ज्यामुळे पालकांवर आर्थिक भार पडतो आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वेळ वाया जातो। कारवाईचा इशारा। ज्या शाळा किंवा संस्था या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे। प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांना या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।